आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. तर आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला मान, पाठ आणि कंबर योगाच्या अभ्यासातून ते कसं दुरुस्त करायचं याच्या संबंधित आज आपण योगाचा अभ्यास करणार आहेत. तर चला तर मग करूया कसा अभ्यास करायचा ते. तर बघा, आता अत्यंत सोपे अभ्यास मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला जशी मांडी जमेल त्या मांडीमध्ये तुम्हाला बसायचं. बसल्याच्या नंतर दोन्ही हात आपल्याला चौकास असे खाली टेकायचे. हा अभ्यास जो आहे मान, पाठ, कंबर याच्यासाठी आहे. वर जाताना तुम्हाला श्वास घ्यायचा, जेवढं जमेल तेवढं तुम्हाला हात वरती खेचायचे आणि पाठीमागे झुकायचं. पाठीमागे झुकल्याच्या नंतर मानेला पाठीला ताण द्यायचा आणि या ठिकाणी थांबून तुम्हाला 10 अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत वापस श्वास सोडत सोडत सावकाश खाली यायचं. पुन्हा खाली आल्याच्या नंतर दीर्घ श्वास तुम्हाला घ्यायचा आणि सोडायचा. परत दुसऱ्या वेळेस 1 सावकाश श्वास घेत घेत वर. परत माने पाठीला ताण द्या, हात वरती घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस. असे किती अभ्यास करायचे? तर आपल्याला 3 अभ्यास करायचे. आता 2 अभ्यास झाले, आणखीन एक अभ्यास करूया. मान, पाठ, कंबर, मणक्यामध्ये आलेले गॅप, पाठीमध्ये आलेले गॅप, कमरेमध्ये आलेले गॅप, गादी बाजूला सरकलेले, नस दबलेली इत्यादी विकारासाठी हे अभ्यास लाभदायक आहे. परत एकदा करूया. श्वासाबरोबर सावकाश वर. फार पाठीमागे झुकायची गरज नाही. तुम्हाला जमेल तेवढंच पाठीमागे जायचं. या ठिकाणी थांबायचंय, ताण द्यायचा, हात वर खेचायचे. परत 10 अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस. हा अभ्यास आपल्या सर्वांना करता येतो. ज्यांची मान दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते अशा सर्वांसाठी अभ्यास आहे. मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला पाठीचे असणारे दुखणे कमी करा. परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. सर्वांना